मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 नैसर्गिक आपत्ती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। काय करावे बरे? तुमचे गाव डोंगरावर आहे। डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे। पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हे समजताच त्यांना मदत करायला जाऊन पुरात अडकलेल्या माणसांची आणि प्राणीमात्रांची सुटका करणे, पुरातून बाहेर आलेल्या माणसांना डोंगरावर घेऊन जाणे आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे, त्या माणसांना मानसिक आधार देणे, त्यांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे। पुढचा प्रश्न पाहूयात। जरा डोके चालवा। पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे, ते पूर्ण करा। त्यासाठी कोष्टकांच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या। मुलांनो, इथे तुम्हाला काही आपत्तीचे नावं दिलेले आहेत, ते तुम्हाला वेगवेगळे करायचे आहेत। नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती। त्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक कोष्टक दिलेलं आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे। मी इथे डायरेक्टली लिहून दाखवते, त्याप्रमाणे तुम्ही ते लिहू शकता। सर्वात आधी आपण पाहणार आहोत नैसर्गिक आपत्ती। 1. चक्रीवादळ। 2. वीज कोसळून त्यात मरणे। 3. पटांगणातील वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे। 4. जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे। हे सर्व प्रकार नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात। पुढचं पाहूयात। मानवनिर्मित आपत्ती। 1. मोडकळीस आलेले घर कोसळणे। 2. आगगाड्यांची टक्कर होणे। 3. स्वयंपाकघराचा सिलेंडर फुटून आग लागणे। 4. विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे। ह्या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत। बर्फ पडणे आणि गारपीट यात काय फरक आहे? उत्तर: गारपीट झाल्याने गारांचा मार लागून माणसे जनावरे जखमी होतात। बर्फ पडल्याने जनावरे आणि माणसे जखमी होत नाहीत। गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते। बर्फ पडल्याने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान कमी प्रमाणात होते। पुढचा प्रश्न, बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ?
असतील याचे कारण काय असेल? उत्तर, बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील, कारण बर्फाळ प्रदेशात त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या अंगावर दाट केस असतील. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात? उत्तर, ठराविक कालावधीतच आपल्या देशात पाऊस पडत असल्यामुळे आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस असे म्हणतात. 2. कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो? उत्तर, हिवाळ्यातल्या शिडकाव्याचा पाऊस पिकासाठी चांगला असतो. 3. गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत? उत्तर, गारपिटीमुळे गारांचा मार लागून माणसे जनावरे जखमी होतात, घरांची कौले फुटतात, गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते. या सुमाराला जर आंब्याचा मोहर आला असेल तर त्यांचेही खूप नुकसान होते, त्यामुळे आंब्यांचे उत्पादन कमी होते. चार, पुराच्या पाण्यात पोहावे का? उत्तर, पुराच्या पाण्यात पोहू नये. त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो? उत्तर, त्सुनामीच्या वेळी किनाऱ्यावर असलेली वाहने आत बसलेल्या प्रवाशांसह दूर फेकली जातात. वाहनांची मोड तोड होते. वाहने पाण्याबरोबर वाहून जातात. पुढचा प्रश्न, गाळलेले शब्द भरा. 1. पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात. तरंग हे उत्तर आहे. 2. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. उत्तर आहे वस्तीतही.
3. सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात. उत्तर आहे हतबल. 4. त्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे दगावतात. उत्तर आहे ढिगाऱ्याखाली. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.